तर बाबा आता कसं तुम्ही म्हणजे आता जेव्हा लहान होते, जेव्हा म्हणजे 5-6 वर्षाचे होते का 7-8, 10 वर्षाचे, की तुम्हाला कळते, हो. की आता तुमचे आई-वडील तेव्हा काय कामं करायचे वावरानं? म्हणजे वावरात जायचे, शेती करायचे का कोणाच्या सालान राहायचे का महिन्यानं राहायचे? काय कामधंदे असायचे त्या काळी? त्या काळात ते म्हणजे गावकी ठोकायचा बाबा. गावकी. गावकी म्हणजे कशी असायची गावकी? म्हणजे ढोरं ओढायचे, गुलामगिरी होती. हां, कशी ढोरं गुलामगिरी? ओढायचे, बिगारी कामं करायचे, पोलिसाला घेऊन जायचं, हां, तिचे भोजन यायचं, हां, आणायचं. हां. नाही ढोरं कोणते ढोरं वाढायचे? मेले ढोरं लोकांचे मराठ्याचे. आणि ते काहून वाढायचे? ते पहिली रुळताची होती. हां, म्हणजे ते तुमच्या वडिलांना वडलेले आहेत का? हो, तुम्हाला कळते ते? हो. तुम्ही तेव्हा किती वर्षाचे होते? म्या 2 दिवस 3 दिवस बिया भाकरी मागितल्या. कुटकी. पाळमध्ये बाबा तुझ्या गावकी आली किंवा हां, बापाची, हां, तर तुला भाकरी कुठं? हां. चाल मी घर दाखवतो मराठ्याची. काय म्हणून आणि गावकी कशी असायची म्हणजे काय करायला लागायचं गावकीत? गावकी यायचे बलुती असतात यायचे. हां, काही काम झालं कुत्रा बाजार मिळतं ओढून काढायचं. हां. कोणतेही कामं करायचे. आणि आपण म्हणलं नाही करत तर मग? ते काळ तसा नव्हता. ते हां, बाबासाहेब नाकच कापलं ना. हां. हा शाटूनच काढलं. कलबरच काय काम. मग 2-3 मागणी तिकडून मग जळायचं चाललं. हां, जळताना की गावकी सोडा हे करायचं आम्ही सोडा. हां, मग आम्ही सोडलं की मागायला आल्या उलक्या. हां. मागायला केली काही दिवस. मग आता ते करतच आहेत का आता? कोण? आता ते बंदच झालंय. बंदच झालं. बंद झालं मग काय आता मग मी कामाला राहिलो. ते लग्न का हां, मायने पैसे कमावले होते तिथे. पहिले जुने नोटा 10-10च्या होत्या. हां. त्या पुरून ठेवल्या खाली जमिनी तर त्याचे झोपत आपण काय ठाऊ. किंवा असं. लेकरू एक ते बाबा कुठून पैसा करा. हां, 10-10च्या नोटा गच भरत होतं नोट. हां, मग सोयरिकी झाली सर्व झालं. हां. मग बळील ती आमची येऊन की तुम्हाला ती लाईनी बाद दे पैसे आता सटेल जायचा बसता बांधायला. हं. रात्रीच्या उकडी लागली लढायचं एक एक लोटाची हिरवीगारच तुकडेच तुकडेच. काय करा लागलं काय झालं लाईनी बाद कुणी असा झाला. आता काय करायचं टाइम बसता बांधायचं कशात बांधा. मग ठेवलं महादोच्या कामाला ₹75 चाल हां. जेवण. किती साल होतं? ₹75 चाल. हां. कसं मग सालान काय काम करायचे? शेतीवर डवरी हायचे उकर हायचा पेरायचं हां, निंदायचं काही हां, काय हां, शेतीतलं काम करायचं बिया. हां. असं काम केलं चाल घातलं शेवट लोक. मग झालं म्हणलं बरं चालायला मला यायचं आहे ते बाद म्हणे. आणि तुम्हाला पोरगं दाट म्हणलं येत नाही बघ मग त्या पुतण्याला बोलवून दिलं हं, विठ्ठलच्या बापानं. हं, म्हणजे आज या काम झालं तुमचं आमचं काय नाही तर काका तुमचा लिहिलेला आहे तुमचा पाहून टाका आत्ता पाहून टाकतो. हं, हं. ते राहिलो टाकलं विहिरीवर हां, आंघोळीला हां. आणि आंघोळ करायची. हं. तर मग माझ्या हाताला गेलं चांदे घडलं वया जातात या मागणी मारली आपल्या. चांदे कशाला जायच्या? चांदे घडलं देवाच्या देवीच्या पाया पडायला देवीच्या? आगात आलं ते करत. चांदेगड म्हणजे ते धुरपतामाई हा म्हणतात ते? असं. हा हां. समजलं का. हं, हं. मग मग मी तसंच राहू दिलं ते. हां, मला आज येतात या ते कुसा आणला आणि हां. ते देवी ते मुंडकं देऊन राजाच्या हिरीत फेकून दिली. कोणाच्या विहिरीत? ही त्या मराठीच्या. असं. हां, मग काय मग या गाठ जाणू लागल्या बाया. हां, त्या लेकरं स्वतः राय काही काही हां, आघात आणलेल्या ब्या काढल्या जोडून. हां. ते तेव्हापासून बुद्ध जातात तिथे बुद्ध येवार तयार व्हायला गावात. असं. इतकी कमाई केली. हं, हं. नाही तुम्ही आता थोडं हे सांगा, की ते गावकीन महारकी कशी असायची ते सांगा? हा ढोरं वडायचे उष्ट खायचं हां, मिलेट खायचं हां. भाकरी बघायच्या मग बलूच ते असे. मग त्या काळी समजा आता लग्न-गिग्न असलं गावात तर तुम्हाला लग्नात जेवाय नाही का सांगायचे? कोण दुसऱ्याच्या घरी लग्न कसं. म्हणजे आता गावात लग्न असलं आता हा. तुम्ही मग आता भाकरी मागून खायची मग लग्नात जायचे का मागायला खायला असं म्हणायचो? हो ना हां, त्याला भाकरी घेतली ती वाढून दूर फेकत. दुरून फेकत. हो इतका बाट होता. आणि मग आता पाणी-गिनी भरायला कसं विहिरीवर कसं? कशावर जागा नव्हती आम्हाला म्हणतो इटाळ. हां, सगळं बाय गेली का त्याच्या इटाळशी भाकरी खायला आता खडा मारत्या पाण्यात गेल्या हां, चितोडा घेता ही देत भाकर बाट आहे म्हणून. हां. इथलं इथलं भोगलं होतं. तर असं बाबासाहेब मग नाकाडच कापून टाकले आणि मग गुलाबी. संघच समजा वावरात गेलं तर संघच फक्त संघ राहायचं पण हो त्याचं पाणी बी नाही प्यायचं. नाही पाणी प्यायला पाय जमत दुरून नाही वाढायचं दुरून. त्याच्या विहिरीवर दुरून जायला तर नाही पवऱ्याला हात लावाय नाही. लगेच जमत तशी. हां, मग आता गोड्या विहिरी मागून पाणी भरायला लागलं आता बुद्ध बाबासाहेब जी आले की. हां.
मग आता हे बदल कशामुळे झाला? बाबासाहेबामुळे. बाबासाहेब. बरं तुम्हाला समजते का की बाबासाहेब मेले तेव्हा मी पहिल्या वर्गात होतो. मग ते ते काय म्हणे, हां अरे तुमचा राजा मेलामध्ये तुम्हाला सुट्टी आहे. हां तिथलं कळतं. ते ते दीक्षा घेतलेलं कळते का बाबासाहेबांना? नाही नाही ना? नाही जेव्हा तेच म्हणजे निर्माण झालं तर महापरिनिर्वाण. नाही फक्त मेलेलं कळालं हां तेव्हा पहिल्या वर्गात होतो पहिल्या वर्गात होते. की बाबा तुमचा हम्म, राजा मेला हम्म. सुट्टी आहे रे पोरं. हां तुमच्या घराकडे आलं. असं. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही काय म्हणतात ते, लग्न गिग्न झाल्यावर मग काय कामं धंदे केले तेव्हा? मग हेच रोज मजुरी करायची आपले. रोज मंजुरी. गवत कापायचे, हां पाट खंदायचे, हां हिरी हिरी खंदायच्या, हिरी पाडायच्या. हम्म. कामं लागायचे का तेव्हा? हो सांगायचे का हो कामं? हो विहीर लय आणि चार हातात बाहेर काढलेली. आणि मग मजुरी काय असायची? आणि ते मजूर कागाव घ्यायची ती हिर. हां ते हातात असे शेवटपर्यंत वरचा फूट ते खालचा शेवटचा फूट हां पैसा फुटाण राहायचं. फुटा मग साल महिने नाही का घातले तुम्ही? घातलं एकच घातलं चाल. हां लग्न ते सडले आपले वगैरे आपल्या पैसे सडले पण मग नाही मग ते पैसे तुमच्या घरात कसं काय होते? कोण ठेवले ते पुरून? माहीत. माहिती ना, ते माहीतच नाही तुम्हाला. मायलाही माहीत नाही मलाही माहीत नाही माहिती पडून ठेवली. त्याला हवा त्याला लागली कसं त्या आता उपी दिलं हो हो जमीच्या आत हो चटा उद्या जटा संध्याकाळी म्हणजे बाबा उठ बरं येतं तू रात्रीच्या उघडून पाहिलं काढून हां समजा हिरव्या तुकडीत लागली लढायला. हां समजा येटाचे बाब लागले बाय काय झालं काय म्हणजे काय सांग म्हणजे असा हम्म. मग चालत राहिलं. हां बोलवलं आमच्या त्या विठोबाच्या विठ्ठलच्या भावाला हम्म. बापाला हम्म. नामदेवला हम्म. कोणाच्या ठिकाणी साल शेवट्या घालायला चटणी चकर भात काय शेवटा घालायला म्हटलं काय बोल. संध्याकाळी रोज तुझी फतफतती भाजी हरभऱ्याची रोज हां 12 महिने संध्याकाळी मग संध्याकाळी मग जेवण तिकडेच होतं का? तिकडेच होतं. सालदाराकडं? हो भाकरी संध्याकाळची आणायच्या घरी. हां मग साल झालं हां मग साल झालं ते फतफत वाढलं ते हां भाकरी ती गेली आतल्या घरात. हम्म. मी काय ते वगारू होतं हां ते वगारू सारवलं आणि त्या बावट्या सारवल्या हां आणि भाकर घेऊन इकडं आलो घरी. तिकडे भाकर दिली जेवारीची वगैरे कोण सारवलं? मी चारवलं. हां कटाळा म्हणलं झालं आपलं चाललं आता काय ते बाय जायच्या दररोज मी लय होतो ना हां भाजी तीच भाजी कडू न कडू तशी काय माय म्हणे मग आलं आणि मग त्या माय म्हणे की बाबा भाजी काऊन आणली हां म्हणजे बा साल झालंय या हां. भाजी दरुट्याला रंगवली दरुटी आपले सारवली आणि उभं करायला सारवून द्या भाकरी घेऊन आलो कोणती. मग आता जेवायला ताट द्यायचं होतं का तुमचंच होतं घरचं? जेवण ताट कुठे घरी नसतो जेवण तिथं हां घरी आणतो भाकर घरी संध्याकाळची. आणायचे का? हो आणि दिवसा मग दिवसा कामाला? मग तिथं आजले दुरण हां त्याचे पान तोडायचे पचाचे हां मातुरीचा गड्डा करायचा हां आणि दुरण लावायचा मातुराचा वरून भाकऱ्याची दुरण टेकायची. मग तिथं मग मी माय काही बाया होत्या सर्व्याला आल्या होत्या हां तिथं आबा दुसरा डाळिंबाचा पताच नाही. हां ते म्हणे लक्ष्मीबाई म्हणे एवढं बरोबर काम करते त्या डाळिंबाचा पत्ता तुमच्या मेघ खातात बाया लेकराला हां डाळ पाणी चारताय म्हणे. हां या 2 चपात्या पुरात आल्या त्या पिकून मालकाच्या का? त्या बाईच्या. बाईच्या? हा हां आणि मग ते ताटनं डब्बा नसत का देतो असं जरा खायला? नाही नाही तुमचं तुम्ही आणि दुरून भाकर द्यायची दुरून फेकून द्यायची भाकर अशी. अशी. आणि आता पाणी प्यायचं असलं तुमचं तुम्ही घ्यायचं हो का ते द्यायचे मग? दूर जरा पाणी द्यायचं टाका दूर टाका हां भाजी भाजी हां पाणी टाकायचं. म्हणजे तेव्हा लय हाल होते. लय अहो असे हाल हां तो काळ म्हणता असा आता लढू येते तर पाहिलं की हां असा रागी आहे लोकांच्या इथे बोला आता हां असा बुद्धीवर जन्मला नेता रामजी पितेच्या पोटी. मग मग आता जी काय पुण्य आहे ती सगळी बाबासाहेबांची. बाबाचीच आहे हां आपलं बाबामुळं. काय नाही हां बाबाचीच कमाई खास सगळी. भारतात जगावर हां आपल्यावर नाही समजा जगावर भारतावर. तुम्ही शाळा किती शिकली? मी दुसऱ्या वर्ग पास झालो निघलो मग ते दुसऱ्या. मागे लागले असं माझी कंबर बोलली हां काम करत काम पडलं. हां पहिली शिकली आणि दुसरी शिकली हो मग त्याच्यावर मग नाही कामच हां नाही नाही म्हणजे पहिल्या पास झालो हां तर मला बक्षीस मिळालं 10 रुपये दिले त्या काळात. बरं. मग ते घेतले बी आहे. हम्म, मग आलो घराकडे मग बहीण होती बाई हम्म, आणि माय होती छाती दिली. मी काळजी बाबा बोललं स्कॉलरशिप म्हणतात काका मिळाली बोलले हां चाल म्हणे आता जत्रा भरली. हम्म, ती पेटी संकाची घेतली एक त्यात हम्म, कपडे घेतले बरं हम्म. लय लय घेतलं खाया घेतलं
कपडे केले मुलं, हम्म, लांब पॅन्ट केली, शर्ट केले, हम्म.